गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीटू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। दर्शक हो नमस्कार, वेधकमध्ये स्वागत आहे। मी प्रशांत आराध्य। एक ताजी राजकीय घडामोड अशी आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाच्या मुलाखती मतदारसंघ निहाय ह्या कालच पुण्याच्या निसर्ग मंगल कार्यालयामध्ये पार पाडलेल्या आहेत आणि माढ्या मतदारसंघातून अभिजित पाटील यांनी सुद्धा उमेदवारी मागितलेली आहे। स्वतः ते मुलाखतीला गेले होते। शरद पवार, सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बड्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी या मुलाखती घेतलेल्या आहेत। यानंतर पुन्हा अभिजित पाटील यांनी शरद पवार यांची भेट घेतलेली आहे। गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांच्या भेटी घेण्याचा प्रयत्न अभिजित पाटील यांच्याकडनं सुरू आहे। ते भेटताच त्यांना, त्यामुळं माढा मतदारसंघातून तुतारीची उमेदवारी अभिजित पाटील यांना मिळते की काय अशी शक्यता निर्माण झालेली आहे। कारण मोठ्या प्रमाणात त्यांनी तयारी केलेली आहे। लोकसभा निवडणुकीच्या वेळी त्यांच्या कारखान्यावर कारवाई झाली म्हणून ते भाजपकडे गेले होते खरे, मात्र लोकसभा निवडणुकीनंतर पुन्हा त्यांनी शरद पवार यांच्या पक्षाशी जवळीक साधायला सुरुवात केलेली आहे। माढा विधानसभा मतदारसंघ हा हॉटस्पॉट आहे। इथून अकलूजचे शिवतेजसिंह मोहिते पाटील हेही निवडणूक लढवण्याकरता इच्छुक आहेत। याचबरोबर विद्यमान आमदार आणि अजित पवार यांच्या गटाचे जे नेते आहेत, आमदार बबनदादा शिंदे यांचे चिरंजीव रणजित शिंदे यांचा तर प्रचार सुरू आहे आणि त्यांनी सुद्धा तुतारी तिकिटाची मागणी केलेली आहे। शरद पवार यांच्याकडे तुतारी हे चिन्ह घेऊन निवडणूक लढवायची त्यांची पण इच्छा आहे। मात्र ते काल मुलाखती करता उपस्थित नव्हते। कदाचित पवारांशी त्यांची वेगळी चर्चा झाली असावी अशी ही शक्यता वर्तवली जात आहे। बबनदादा शिंदे यांनी स्पष्ट केलेलं आहे, जर आम्हाला तुतारी मिळाली तर आम्ही घेऊ, अन्यथा अपक्ष निवडणूक लढवण्याची आमची तयारी आहे। दुसरीकडे माढा मतदारसंघातील अनेक नेते म्हणजे ॲडव्होकेट मिनलताई साठे असतील, संजय कोकाटे असतील, याचबरोबर अन्य जे नेते तिथले आहेत त्यांना पण निवडणूक लढवायची आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाकडून। त्यांनीही मुलाखती दिलेल्या, जवळपास 10 जणांनी काल मुलाखत दिल्या, त्यामध्ये अभिजित पाटील यांचाही समावेश होता। अभिजित पाटील हे पंढरपूरच्या श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष, त्यांचं कार्यक्षेत्र, त्यांचं गाव देगाव आणि कारखाना गुरसाळ हे सगळंच माढा विधानसभा मतदारसंघामध्ये आहे आणि माढा मतदारसंघाला 42 गावं ही पंढरपूरची जोडलेली आहे। त्यामुळे मागील 2-3 महिन्यापासून पाटील यांनी मोठ्या प्रमाणात प्रचाराचा धुराळा माढा विधानसभा मतदार क्षेत्रामध्ये उडवून दिलेला आहे आणि आता ते परत शरद पवार यांच्या पक्षाकडे उमेदवारी मागतात। त्यांचे आणि शरद पवार यांचे संबंध अत्यंत चांगले आहेत। रोहित पवार यांच्यावर त्यांची मैत्री आहे। अशा असताना सुद्धा कारखान्यावर झालेल्या कारवाईमुळे त्यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा द्यावा लागला होता। मात्र लोकसभा निवडणुकीत भाजपचा सुपडा साफ झाला सोलापूर आणि माढा मतदारसंघामध्ये। यानंतर पाटील यांनी पुन्हा शरद पवार यांच्या पक्षाकडे येण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे। आता विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार त्यांना उमेदवारी देणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। माढा मतदारसंघात जो माढा तालुक्यातले जे नेते आहेत ते सुद्धा एकवटलेले आहेत। त्यांनी सुद्धा आपल्याला उमेदवारी म्हणजे आमच्यापैकी कोणाला एकाला उमेदवारी द्या अशी मागणी केलेली आहे। दुसरीकडे बबनदादा शिंदे यांनी सुद्धा आपल्या मुलाकरता शरद पवार यांच्या पक्षाकडे उमेदवारीची मागणी केली आहे आणि मोहिते पाटील यांची तर सध्या गावभेट दौरे सगळीकडे सुरू आहेत। मात्र त्यांनी कधी असं ओपनली सांगितलेलं नाही की आम्ही उभारणार आहे वगैरे, परंतु शिवतेजसिंह मोहिते पाटील यांच्याकरता त्यांची तयारी सुरू आहे। ऐनवेळी रणजितसिंह मोहिते पाटील सुद्धा या मतदारसंघाचे उमेदवार असू शकतील, जे सध्या भाजपचे विधान परिषद सदस्य आहेत। मात्र त्यांचं आणि भाजपमध्ये आता दुरावा निर्माण झाला लोकसभेनंतर, त्यामुळे तेही उमेदवार असतील चर्चा आहे। मात्र अभिजित पाटील यांनी आपले जुने संबंध वापरून, कारण विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक असो किंवा अन्य वेळी शरद पवार त्याचबरोबर रोहित पवार यांनी सतत अभिजित पाटील यांची पाठराखण केलेली आहे। अशा स्थितीमध्ये आता लोकसभा निवडणुकीत पाटील यांनी भाजपकडे जे त्यांचा गेले होते ते विसरून शरद पवार त्यांना उमेदवारी देतील अशी ही शक्यता वर्तवली जाते आणि आता ज्यांनी वातावरण निर्मिती केली या मतदारसंघामध्ये, आता थेट बबनदादा शिंदे यांनी त्यांनी आव्हान दिलेलं आहे आणि दोघांच्या मध्ये अनेक टीका टिप्पणी सध्या सुरू आहे। त्यामुळं माढा मतदारसंघामध्ये शिंदेच्या विरोधामध्ये अभिजित पाटील एक प्रबळ उमेदवार म्हणून पुढे आलेले आहेत। अशा स्थितीमध्ये पवार त्यांना उमेदवारी देतात का हे पाहणं गरजेचं आहे, कारण अभिजित पाटील यांना दिलेली उमेदवारी ही पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघावर सुद्धा
त्याचे परिणाम होणार आहेत हे त्यांना माहिती आहे. त्यामुळं त्याचबरोबर सांगोल्यात सुद्धा अभिजित पाटलांचा कारखाना असल्यामुळे तिथंही त्यांना अभिजित पाटील यांचा फायदा होऊ शकतो. हे पाहता आता अभिजित पाटील यांना उमेदवारी मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. मात्र त्यांनी शरद पवार यांच्या भेटीगाठी घेण्याचा सिलसिला मात्र वाढवलेला आहे.